श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 3. तृतीय अध्यायामध्ये स्वामींचे मोहोळ ते अक्कलकोट प्रवासांचे, चोळप्पांना दिलेल्या भेटींचे आणि राजाला दिव्य दर्शनाचे वर्णन आहे. या अध्यायात स्वामींचे निर्विकार मूर्ती, भक्तांचे प्रेम आणि अवतार स्वरूपांची ओळख करून दिली आहे. निर्विकार स्वामी आणि भक्त आप्पा टोळी स्वामींनी मंगळवेढी सोडून आणि मोहोळाला वास्तव्य केले, जिथे आप्पा टोळी हे त्यांचे भक्त आहे. अक्कलकोट आगमन. आप्पा टोळी यांनी निरोप देऊन स्वामी समर्थ अक्कलकोटास आणले. चोळप्पांच्या घरी स्वामींनी निवास केले आणि चोळप्पांची भक्तीमुळे त्यांचे भाग्य उजळले. राजाला दर्शन. अक्कलकोटाचे राजाला स्वामींच्या दिव्य रूपांची माहिती मिळवून त्यांनी दर्शनाची इच्छा व्यक्त केली. स्वामीने राजाला दर्शन देऊन स्वतःची अवतारी ओळख पटवून दिली आणि भक्तांचे मार्ग दाखवला. निष्कर्ष. भक्तासाठी सगुण रूपांत वावरणारे स्वामी निर्गुण निराकार असूनही भक्तिभावाने वश होतात. हा अध्याय गोड सारांश. हा मुख्य पेलू म्हणजे मोहोळ सोडून अक्कलकोट प्रवासांची कथा आहे. चोळप्पांच्या घरी वास्तव्य, राजाला नश्वर दिव्य साक्षात्कार. हा अध्याय स्वामींच्या लीलांचे वर्णन करतो आणि भक्तींची शिकवण देतो. श्री स्वामी समर्थ.